हाय, गुड मॉर्निंग. एका नवीन व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आजचा व्लॉग आहे आमच्या सर्वांसाठी खूप स्पेशल व्लॉग, कारण आजचा व्लॉग आहे वटपौर्णिमा स्पेशल व्लॉग. ह्या वटपौर्णिमेच्या तुम्हा सर्व सुवासिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि मी वटपौर्णिमेसाठी कशी तयार झाली आहे हे बघण्यासाठी तुम्हाला व्लॉग पूर्ण बघावा लागेल. त्यासाठी माझ्यासोबत व्लॉग पूर्ण बघा. ओके, भेटूया. सर्वात आधी आम्ही देवाची पूजा करून घेतली आणि बघा देवघर छान दिसते. आणि त्यानंतर मम्मी करत होत्या पूजेची तयारी. त्याच्यामध्ये आम्ही आधी सुवासिनींच्या ओट्या भरण्यासाठी आंबे आणि गहू आणून ठेवले होते. आणि असं पूजेचं ताट जे मला अधिक महिन्यात भेटलं होतं ते सुद्धा आणलं होतं. त्यामध्ये आम्ही दोघींना छोटे छोटे तांबे घेतले होते. त्यानंतर गूळ साखरेचा नैवेद्य, साखर, त्यासोबतच हळदी कुंकू, वस्त्र असं सर्वच काही आम्ही पूजेमध्ये ठेवलेलं होतं. दरवर्षी पूजेला कुठे जायचं हा नेहमीचा प्रश्न राहायचा. त्यामुळे पप्पांनी म्हणजे माझ्या सासऱ्यांनी मागच्या वर्षी वडाचं झाड आमच्या घरातच कुंडीमध्ये लावलं होतं. आणि त्या वडाच्या झाडाला ठेवण्यासाठी मी असं छोटासा पाटाच्या भोवती रांगोळी काढत होते. तेवढी काही सुरेख रांगोळी जमत नव्हती, पण मला जमेल तशी मी काढण्याचा प्रयत्न करत होते. मोठं अंगण असण्याचा हाच एक फायदा आहे की आपण आपल्या पद्धतीने आपल्याला पाहिजे तसे सणवार आणि पाहिजे तशा सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकतो. आज पानांचा आकार अगदी सुरेख आला होता. त्या पानांनाही वाटत असेल की वटसावित्री पौर्णिमा आहे तर रांगोळी सगळ्यांना छानच दिसावी. त्यामुळे पानही शेपमध्ये अगदी परफेक्ट येत होते. मी रांगोळी काढत होते तोपर्यंत पप्पा आणि मम्मी वडाचं झाड आणण्यासाठी गेलेले होते. घरातली सगळं कामे वगैरे आवरून आणि मग निवांततेत मी आज पूजा करणार होते. कारण मग बाकीच्यांची लगबग वेगळी आणि आपली पूजेची लगबग वेगळीच होऊन जाते. त्यामुळे मी आधी निवांत होऊन रांगोळी काढत बसले होते. कशी वाटली माझी रांगोळी नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका हां. रायालाही आज सुट्टी असल्यामुळे मध्ये मध्ये त्याचीसुद्धा व्हिडिओ शूटिंगची लगबग चालू होती. आणि बघा पप्पा घेऊनसुद्धा आले वडाचं झाड. छान कुंडीमध्ये 1 वर्षाचं झालं होतं आमचं वडाचं झाड. सायंटिफिकली सांगायचं तर वडाच्या झाडामध्ये सर्वात जास्त प्राण म्हणजे ऑक्सिजन वायू असतो. आणि पूर्वीच्या काळी स्त्रिया आपला जास्तीत जास्त वेळ स्वयंपाकघरात घालवायच्या. त्यामुळे वडाच्या झाडाजवळ बसून त्यांना जास्त ऑक्सिजन मिळावा हा सुद्धा एक उद्देश याच्यामध्ये असेल. आणि सावित्रीने सुद्धा आपल्या सत्यवानाचा प्राण या वडाच्या झाडाखालीच वाचवला होता. साडी तर आता नेसू झाली, पण अजून बाकीचा मेकअप पण बाकी आहे. चला आधी पटापट मी बीबी क्रीम घेतली माझी. आणि बीबी क्रीम माझ्या पूर्ण चेहऱ्याला मी लावून घेतली. बीबी क्रीम मी पूर्ण चेहऱ्याला लावून घेते. मानेला सुद्धा थोडीशी लावून घेतली आहे. आज मला सिंदूर लावून माझा लुक झालाय रेडी. मी झाली आहे अशी रेडी. हा बघा, हा आहे माझा पूर्ण लुक. मी आज स्पेशली रेड साडी घातली आहे माझ्या वटसावित्रीच्या व्रतासाठी. मी नवीनच व्लॉगर असल्यामुळे या अशा थोड्या चुका तर माझ्याकडनं सुद्धा होणं अपेक्षितच आहे. आणि मग मी चालले होते पूजेसाठी. पूजेचं सर्व साहित्य माझ्या सासूबाईंनी अगोदरच रेडी करून ठेवलेलं होतं. माझा तर मेकअप झाला होता, पण मी वाट बघत होते माझ्या मैत्रिणींची. त्यांचाही मेकअप होणं चालूच होतं. त्याच्यामुळे त्यांना थोडासा वेळ लागत होता. मग तोपर्यंत आम्ही बाकीचे शूट उरकवून घेतले. पण मम्मी आणि आमच्या छायाताईंनी पूजा चालू केली. बत्ती लावा. मी यूट्यूबवर आधीच पूजेची सर्व विधी बघितलेली होती. त्यामुळे मी त्या दोघींना गाईड करून सगळं कसं करायचं ते सांगत होते. अगरबत्ती लावून घ्या आणि मग वरती गणपती ठेवा.
पानावर हे ठेवा पहिले अक्षदान, मग त्याच्यावर गणपती ठेवा. गणपतीला हळदी कुंकू फूल वाहून द्या. पहिले आंघोळ घालायची. हां घाला मग. ओम गंगणपतये नमः. 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 आधी गणपतीचीच करा, मग आधी गणपती पूजा. लावा गणपतीला हळदी कुंकू. वडाला लावून घ्या हळदी कुंकू. गणपतीला फुल वाहून द्या. वडाला फुल वाहून द्या. आता वडाला पाणी वाहा, हळदी कुंकू फूल, आणि मग त्याच्यानंतर वस्त्र वाहा. पाणी टाका ना मी पूर्ण. ते असं पळी पळीने किती वेळ होत जाईल पाणी. स्वतःला लावलं का हळदी कुंकू आधी? पहिले स्वतःलाच लावा. फुलवा वडाला. आता पहिले ते वस्त्र ते वाहून द्या. बांगड्या वस्त्र ते मी वाहून दिलं मी. त्या दोघीसुद्धा अगदी निमूटपणे माझी सगळी गोष्ट ऐकत होत्या आणि त्याप्रमाणे फॉलोही करत होत्या. गुळ शेंगदाण्याचा नैवेद्य दाखवून द्या, साखरेचा. नाही, आधी आरती बिरती तुमची आरती करून घ्या आता दोघी जणी गणपतीची. घंटी तर वाजवा आहे की नाही. कृपा जयाची सर्वांगी सुंदर औट सेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मान शरण मात्रे मान, कामनापूर्ती. जय देव जय देव. रत्नखचित फरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची युटी कुमकुम केशरा. हिरे जळत मुकुट शोभतो बरा, रुंजुंती न पुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मान शरण मात्रे मान, कामनापूर्ती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर फणीवर वंदना, सरसोंड वक्रतुंड त्रिनयना. द्रास रामाचा वटपाहे सदना, संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव. दुर्गे दुर्गटबारी तुझविन संसारी, अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म
मग अशा पद्धतीने आम्ही सर्वप्रथम गणपतीची आरती करून घेतली आणि मग सावित्रीची म्हणूनच देवीचीही आरती करून घेतली. त्या दोघींची साग्र संगीत पूजा झाली. पण माझ्या मैत्रिणी काही अजून आलेल्या नव्हत्या. मी त्यांचीच वाट बघत होते. आधी ह्या दोघींची पूजा उरकवून घेतली आणि मग आम्ही सगळ्याजणी पूजा करणार होतो. आज जेवणासाठी सुद्धा आम्ही विशेष असा बेत करणार होतो. तो तुम्हाला पुढे दिसेलच. पूजा असल्यामुळे मी आज क्लिनिकला थोडं उशिराच जाणार होते. तसं त्यांना सांगितलंही होतं. पण माझी घाई चालली होती पूजा करण्याची, कारण हॉस्पिटललाही जाणं गरजेचं होतं आणि रायाही मध्ये मध्ये लुडबुड करतच होता. मम्मींनी आणि छायाताईंनी त्यानंतर सर्व देवीच्या आरत्या करून घेतल्या आणि त्यानंतर छानपैकी धूप लावला आणि त्याबरोबरच कापूरसुद्धा ओवाळून घेतला. त्या दोघींची पूजा आवरत आली होती आणि मग वडाला दोरा बांधून त्या 7 फेरे मारून घेणार होत्या आणि मग त्यांची पूजा संपन्न होणार होती. तेवढ्यात माझ्या मैत्रिणीसुद्धा येऊन लागल्या आणि मग चालू झाली आमच्या तिघींची पूजा. साडी घालून पूजा करणं आणि त्यात पदर सांभाळणं हे एक मोठंच दिव्य समजावं लागतं. सगळ्यात पहिले आम्ही कपाळाला हळदी कुंकू लावून घेतलं आणि बाकीच्या पूजेची मांडामांडही करून घेतली. वातावरण तसं पावसाचंच होतं, त्यामुळे साडीमध्ये खूप गरमही होत होतं. आमची कथा वाचायची राहिलेली होती, त्यामुळे छायाताई आणि मम्मीसुद्धा आमच्या पूजेसाठी पुन्हा जॉईन झाल्या. मग आम्ही तिघींनीसुद्धा त्या दोघींनी केली तशी सगळी पूजा करून घेतली आणि त्यानंतर आरती आणि नैवेद्यही दाखवून घेतला. माझा पदर सारखा सारखा खाली जात होता. मग फायनली मी ठरवलं की आता पदर घ्यायचाच नाही, कारण त्यामुळे पूजेचंही लक्ष इकडे तिकडे होत होतं. घरातच सर्व पूजा मांडल्यामुळे अगदी प्रसन्न वाटत होतं आणि सगळ्या मैत्रिणी जमलेल्या होत्या, त्यामुळे गप्पा आणि हसी मजाक चालूच होती. आमच्या कॉलनीमध्ये सगळीकडे रस्त्यांचं काम सुरू आहे, त्यामुळे सगळीकडे JCBचा आवाज आणि ट्रॅक्टरांचा आवाज असतो. त्यामुळे मी मुद्दामच ऑडिओ बंद करून ठेवला, नाहीतर तुम्हाला आमच्या गप्पा आणि आमचे सगळे हसणं खिदळणं नक्की ऐकवलं असतं. एखाद्या व्लॉगमध्ये नक्की आमच्या मैत्रिणींसोबत मी एक व्हिडिओ नक्की शूट करेन. मी अगदी आवर्जून ह्यावेळी पूजेसाठी रेड साडी घातली होती, कारण बऱ्याच वेळा ग्रीन साडी घातल्यामुळे सुद्धा आता नवीन काहीतरी ट्राय करावं म्हणून मी पूर्ण माझी जी रेड साडी आहे ती घातलेली आहे. तुम्हाला साडी कशी वाटली ते नक्की सांगा. आम्हीही एक एक करत आमची पूजा चालू ठेवली होती. आधी गणपती बाप्पांचं नमन करून घेतलं आणि मग वडाच्या झाडाची सुद्धा छान अशी पूजा केली आणि आमचा संकल्प पूर्ण केला, जो आमच्या घरासाठी आणि आमच्या नवऱ्याच्या दीर्घायुष्य आणि सुखसमृद्धीसाठी आम्ही केलेला होता. सोशल मीडियावर येणाऱ्या नवनवीन रील्स आणि मजेशीर मीम्समुळे अगदी हसायलाही यायचं की खरंच ही पूजा किती महत्त्वाची असते. पण काही जण ह्या पूजेचं स्वरूप आणि त्याची आखणीच बदलवून टाकताय. मीम्समुळे नवऱ्यालाही तुम्ही पाहिजे का हेही विचारा आणि मग पूजा करा असंही दिलं होतं, त्यामुळे मला तर खूपच हसू आलं. जोक्स जरा वेळ बाजूला ठेवू, पण खरंच ही पूजा तेवढीच महत्त्वाची असेल, कारण सावित्री देवीने आपल्या सत्यवानाचे प्राण यमराजापासनं अगदी वाचवून आणले होते. तशीच प्रार्थना आपण आपल्या पतीसाठी करावी, म्हणूनच हा सण कदाचित लावून दिलेला असेल. पतीच्या सुख समृद्धीसाठी आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत बनवलं गेलेलं असेल. पूजा आम्ही खूप शांततेत आणि एकांतात पार पाडत होतो, त्यामुळे पूजा केल्याचं समाधानही आम्हाला भेटत होतं. आणि आता सर्व पूजा होत आली होती. वडाची झाडाची आम्ही पूजा करून घेतलेली होती आणि मग त्यानंतर आम्ही वडालासुद्धा 7 फेऱ्या मारण्यासाठी आता तयार झालो होतो.
वड्याला फेऱ्या मारून झाल्या होत्या आणि आता आम्ही कथा वाचणार होतो. त्यासाठी मम्मी आणि छायाताई आमच्यासोबत बसणार होत्या. आता मी कथा वाचायला सुरुवात करणार होते. कडक उपवास आणि आदल्या दिवशी झालेली सर्दी यामुळे मला थोडं गणगणायला होत होतं आणि तुम्हाला व्हिडिओमध्येही माझा आवाज बसल्यासारखा येत असेल, कारण मला सर्दी जास्तच झालेली होती. मग आम्ही कथा वाचण्यासाठी आधी संपूर्ण चातुर्मासाचं पुस्तक हातात घेतलं आणि त्याबरोबर हातामध्ये थोडेसे तांदूळ आणि काही फुलंही घेतले, की जेणेकरून आपली कथा ही पूर्ण झाल्यानंतर ती सावित्री देवीच्या वडाच्या झाडाच्या तिथे आपण अर्पण करावी. मग मी कथा वाचायला सुरुवात केली. देवी सावित्री तुमची कहाणी. ही कहाणी स्त्रियांच्या सौभाग्याची, पतीच्या दीर्घायुष्याची, कहाणी चातुर्याची, मृत्यूला परतवून लावायची. जसे तू यमाचे मन वळवलेस तसे सामर्थ्य आम्हाला दे. एकदा सनत कुमार कैलासावर गेले होते. त्यांनी शंकराला प्रश्न विचारला, महादेवा, सदाशिवा, मानवाचे कल्याण करणाऱ्या शिवा, असे एखादे व्रत आहे का की जे केले तर स्त्रियांचे सौभाग्य अखंड राहते? आपण लोकांच्या कल्याणासाठी ते व्रत सांगा. शंकर म्हणाले, पूर्वीची कथा आहे. सावित्रीने एक व्रत केले होते. तिचे चरित्र प्रथम सांगतो, त्यातच तुम्हाला व्रताची माहिती मिळेल. मध्य नावाचा देश आहे. तेथे फार वर्षापूर्वी अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. तो धार्मिक होता, ज्ञानी आणि पुण्यवान होता. तो पुष्कळ दानधर्म करी. त्याला सर्व सुखे होती, पण संतान नव्हते. त्याने वरच सावित्री देवीची उत्तम उपासना केली. देवीच्या कृपेने त्याला कन्यारत्न झाली. तिचे नाव सावित्री ठेवले. कन्या झाली म्हणून तो काही निराश झाला नाही. कन्येला त्याने अनेक विद्या शिकवल्या. ती बुद्धिमान, सुंदर, सद्गुणी आणि तेजस्वी होती. जेव्हा ती उपवर झाली तेव्हा राजाने तिचे स्वयंवर करायचे ठरवले. सावित्री म्हणाली, मी स्वतः देशोदेशी जाऊन माझ्या योग्यतेचा वर मी शोधून काढेन. मला अनुज्ञा द्यावी. राजाने ते मान्य केले. बरोबर सैनिक दिले. ती देशोदेशी हिंडली. दुम्नसेन राजाचा पुत्र सत्यवान हा वर तिने पसंत केला. दुम्नसेन राजा अंध होता. त्याने राज्य दुसऱ्याने बळकावले होते. राजा आणि सत्यवानासह निर्वासित. आणि मग मी संपूर्ण वटसावित्री व्रताची जी कहाणी आहे ती सर्वांना ऐकवली आणि मीही ती कहाणी मनोभावे ऐकली. आणि मग त्यानंतर आम्ही सगळं सुवासिनीने एकमेकींच्या ओट्या भरून घेतल्या आणि मग माझ्या घरी थोडंसं चहापाणी करून आम्ही आमच्या घरी गेलो. पित्याला पुत्र हो. यमाला सावित्रीच्या परोपकारी वृत्तीचे कौतुक वाटले. तिने स्वतःसाठी अजून काही मागितले नव्हते. त्याने तोही वर देऊन टाकला. पण सावित्री काही परत जाईना. तिने अनेक धर्मतत्वे सांगून यमाच्या मनात स्वतःबद्दल आदर निर्माण केला. विचार न करता तो म्हणाला, मी प्रसन्न आहे, वर माग. ती म्हणाली, सत्यवानाला 100 पुत्र व्हावे आणि वंशवृद्धी व्हावी. तथास्तु असे यम म्हणाला. तेव्हा सावित्रीने पटकन यमाच्या पाया पडून, आहा, सत्यवचनी यमधर्मा, आपले वचनदान खरे होण्यासाठी माझे पती जिवंत होऊन त्यांना माझबरोबर संसार करायला हवा. यम स्वतःच्याच वचनात गुंतला होता. सत्यवानाचे प्राण देणे त्याला भाग पडले. तो आणखीनच प्रसन्न झाला. त्याने सत्यवानाचे पाश काढून घेतले व म्हणाला की, जा सत्यवान, झोपेतून उठल्याप्रमाणे उठेल. तुझे सौभाग्य अक्षय राहो. सावित्री यमाला वंदन करून परत आली. तो सत्यवान वटवृक्षाच्या बुंध्याशी पडलेला होता. तो उठला. सावित्रीला परम आनंद झाला. त्याला घेऊन ती हळूहळू घरात आली. तिच्या अश्वाशुराला दृष्टी आली होती. भूतांनी मिळवून त्यांचे राज्य प्रधानाने त्याच्यासाठी परत मिळवले असा संदेश दिला. सुनेच्या चातुर्याने आणि पतिनिष्ठेने सारे वैभव परत मिळाले. ही कहाणी वाचावी. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पासून सकाळी वडाची पूजा करावी. कारण यमाने सावित्रीला सांगितले, मुली जी सुवासिनी ही कहाणी वाचेल, तो ज्येष्ठ वडाची पूजा करून तीन दिवसीय व्रत पूर्ण करेल, तिचे सौभाग्य अक्षय राहील, असा माझा आशीर्वाद आहे. असे यश सावित्रीला मिळाले. तसे यश व अक्षय सौभाग्य व्रत करणाऱ्या सुवासिनींना मिळाले. ही साठावत वडाची कहाणी पायच्या उत्तरी सकट संपली. आणि मग संध्याकाळी जेवणासाठी बनवली होती मस्त गरमागरम पुरणपोळी, आंब्याचा रस, सार भात आणि कुरडई. असा हा आमचा वटपौर्णिमेचा व्लॉग.
कसा वाटला ते नक्की सांगा. बाय.